षटक घेऊन आलेला आहे. कल्पेशला सातत्याने षटक हाताळताना आपण पाहिलंय. कमलाकर या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. फार अप्रतिम गोलंदाजी राहिले पहिल्याच मॅच मध्ये टीम जय भवानी धुलेवाडी संघाची देखील. आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा दोनही संघांची गोलंदाजी फार अप्रतिम राहिले. एका संघानं 35 टार्गेट चेस करत इथपर्यंत पोहोचले तर एका संघानं 36 धावा डिफेंड करत इथपर्यंत पोहोचलेत. आणि अशा पद्धतीचा सामना आहे. दोन एकाच कॅलिबरचे दोन संघ आता एकमेकाच्या अगेन्स्ट या सामन्यामध्ये एकमेकाच्या विरोधात खेळतायत. लेट्स गेम इज ऑन. ग्रीन सिग्नल डायरेसर देत आहेत. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन तयार कमलाकर बॉलिंग मार्कवर. ऑन स्ट्राईक आहे बॅटर अमर. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मिलिंद. ही सलामीची जोडी. शुड बी गुड गेम बोथ टीम्स. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल. जोरदार आघात करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर या बॉल पंच डायरेसर सांगतायत की हा व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव. एकही बॉल झालेला नाहीये. अंपायर रिव्ह्यू. व्हाईट बॉल साठी कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाहीये. अंपायर रिव्ह्यू आहे. चला आपण चेक करूयात. इट्स अ व्हाईट बॉल. अमर ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल व्हाईट बॉल फेकलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती कमलाकरनं. पुन्हा एकदा तयार कमलाकर. त्याच बॉलची पुनरावृत्ती करत असताना की निर्धाव चेंडू फेकलेला आहे. फार चांगली गोलंदाजी. कम बॅकिंग बॉल. व्हाईट बॉल गेल्यानंतर हा निर्धाव बॉल फेकलाय. एक बॉलचा अखेर खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती एक. 3 षटकांचा केवळ सामना आहे. आणि या 3 षटकांच्या सामन्यांमध्ये हा किमान 30-35 पर्यंत पोहोचत एक फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न आपल्या गोलंदाजीच्या स्वबलावर हा निश्चित करताना दिसेल का सालोखवाडी संघ देखील. मागील मॅच मध्ये कॉन्फिडन्स मिळाला आहे. एका बॉल मध्ये एक डिफेंड. फुल टॉस बॉल. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. टायमिंग प्रॉपर नाही. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक 3-3 पाठला करतायत. अखेर बॉलला अडवलाय. जितेशनं बॉलला उचललाय फेकलाय. तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2. प्रॉपर टायमिंग नव्हता बॅटरचा आणि त्याच कारणास्तव बॉल सीमा लगत थांबला. आणि एक अप्रतिम फिल्डिंग जितेशची. धावा मिळाल्या या बॉलवरती 2. दुहेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती 3 आकड्यावर. 2 बॉल संपलेत. धावसंख्या आहे 3. कमलाकर पुन्हा एकदा तयार. ऑन स्ट्राईक. अमर. अप्रतिम फटका आहे. वॅकेंड एरिया. P1चा षटक ऑन साइडला विथ द टर्न. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रुपये ऑन द गो. 4. धावसंख्या पोहोचली ती 7 आकड्यावर. पॅड वरती बॉल. लेग स्टिकची लाईन योग्य रीतीनं कारवाई केली बॅटर अमरनं. पॉवर प्लेचे षटक. केवळ 3 षटकांचा सामना आहे आणि पॉवर प्ले मध्ये जितक्या धावा जमवता येतील तितक्या धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. मागील मॅच मध्ये देखील फार चांगली बॅटिंग केली अमरनं. गोलंदाजी देखील फार अप्रतिम केली. 7 धावा आहेत धावफलकावरती. बॉल संपलेले 3. कमलाकर पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. कोण मध्ये आता चेंजेस पाहायला मिळते. कोण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. योग्य टप्प्यावरती बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जयेशच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडून कमबॅक. एक गोलंदाजाच्या नावावरती बॉल पडतोय तर एक फलंदाजाच्या नावावरती. या मॅचचा अद्याप तरी सारांश राहिलेला आहे. एक पाऊल पुढे सरकतायत बॅटर बॉलर. 2 खेळाडूंमध्ये बॅटल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. बॉल चाललाय सीमा पार. लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा हा दर्जेदार चौकार.
मगाशीच उल्लेख केलेला आहे. एक बॉल गोलंदाजाच्या नावावरती आहे, एक बॉल फलंदाजाच्या नावावरती. पहिलाच बॉल वाईड आला, त्यानंतर निर्धाव गोलंदाजानं कमबॅक केलं, त्यानंतर लगेचच दुहेरी आली आणि त्यानंतर 4 धावा आल्या आणि पुन्हा कमबॅक केलं गोलंदाजानं आणि आता पुन्हा 4 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 11 आकड्यावर. 11 धावा आहे धावफलकावरती. मॅच नंबर 1 पाहताय आपण सेकंड राऊंड मधील. 2 सामने संपलेले आहेत प्रथम फेरीतील आणि हे 2 संघ पुढे सरकले पहिल्या 2 सामन्यांमधून आणि त्यांच्याच मध्ये चाललेला हा फायटिंग मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. कमलाकर 11 धावा आहेत, हवेत बॉल. जितेश पॉइंट मध्ये पकडले झेल. अमरचा संपतो इथे खेळ आणि महत्वाचा धक्का अमरच्या स्वरूपात टीम सालोकवाडी संघाला. एक षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या पोहोचली ती 11 आकड्यावर. अकरा धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय कल्पेश. मिलिंदच्या स्वरूपात. मागील मॅचचा हिरो निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील मॅच मध्ये 16ची एक नॉक इनिंग होती, कारण 35 धावा जमवल्या होत्या सालोकवाडी संघानं. त्यामधील 16 धावा निलेशच्या होत्या. सुरुवातीला डॉट बॉल जरूर खेळला, परंतु नंतर त्यानं कमबॅक केलं. कल्पेश बॉलिंग मार्क वरती आहे. एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, 1 बाउन्सचा इशारा देखील दिलेला आहे पंचांनी. सक्त ताकीद दिलेली आहे. एक बाउन्स आला उडे लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये आणि एक बाउन्सरचा वापर केलाय कल्पेशनं. हाफ ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न आहे, बाउन्स देण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा गुडलेनच्या स्पॉटवरती हा बॉल हाफ ट्रॅकर होता. वेगवान पद्धतीनं बॉल बॅटरपर्यंत पोहोचला. आउटफील्ड खराब. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील सहजरित्या पूर्ण. या दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 14 आकड्यावर. चौदा धावा धावफलकावर. उडवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. कॅच ड्रॉप.
तालमेल नाहीये दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. डीप कव्हर पॉइंटला बॉल सीमा पार मिस फिल्डिंगच्या साह्यानं मिळतोय चौकार जय गावदेव सालोकवाडी संघाला. आदरणीय ज्ञानेश्वरजी मसने साहेबांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असावा. आंबोट गावचे ग्रामस्थ आहेत. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान आपलं सहर्षमय स्वागत. मोरिया 11 बारण्या चषकामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आणि आलेल्या मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळतीये ती 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेले आहे. साथी स्कोरर अंकित माहिती सांगतोय की धावफलक जाऊन पोहोचले ते 19 या आकड्यावर. कल्पेतही षडक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऑन स्ट्राईक योगेश. बऱ्याचशा कालावधीतून योगेश ऑन स्ट्राईक आलेला आहे. पुढ्यात टाकलेला बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळलेला आहे. बॉल लॉंग ऑन मध्ये कमलाकर पोहोचलाय लॉंग ऑफ पासून. एक धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आणि 5 बॉलचा खेळ संपलेला आहे ओव्हर नंबर 2 मधील. पहिल्या षटकात धावसंख्या आल्या 11. अद्याप तरी या षटकात 9 धावा आलेल्या आहेत. सुरुवात खराब केली कल्पेशनं कारण एक एक्स्ट्राचे धाव त्यानं खर्च केली. त्यानंतर दुहेरी एक, त्यानंतर 4 धावा, 2 सिंगल आणि अंतिम क्षणी तो शेवट गोड करतोय आणि टोटल 2 षटकांमध्ये धावा जाऊन पोहोचलेल्या त्या 10च्या इकॉनॉमीनं 20 या आकड्यावरती. फायटिंग स्कोर तर उभारलाय. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. या षटकात किमान 10 ते 15 पर्यंत धावा जमवल्या सालोकवाडी संघानं तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो या मॅच मध्ये. टोर्स कंप्लीट ऑफ दिस मॅच. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 विकेट लॉस टीम जय गावदेव सालोकवाडी. योगेश ऑन स्ट्राईक आहे. 2 षटकांमध्ये 20. तानाजी आलेला आहे बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. अंतिम स्लॉक्स आणि डेथचे षटक. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. व्हाईट बॉल ना एक्स्ट्राची धाव धावफलकावरती 21 रन्स. फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल. पहिल्याच मॅच मध्ये 36 धावा डिफेंड केलेल्या आहेत 4 ओव्हर मध्ये टीम जय गावदेव सालोकवाडी संघानं. तानाजीचा बॉल खोलात टाकलाय. बॅक टू द बॉल. स्ट्रोक रन आउटची संधी. नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर पोहोचलेला आहे. फार चांगली फिल्डिंग केलेली आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये परंतु रन आउटची संधी उपलब्ध होती ती थोडी गमावली. परंतु एकेरीनं समाधान मानावं लागेल. एकेरीनं धावसंख्या पोहोचली ती 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. तानाजी एका बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात. खोलात टाकलाय पुन्हा एकदा बॉल. ब्रह्मास्त्राचा वापर केलेला आहे. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट बॉल. काऊ कॉर्नर झोन मध्ये पियुषनं मिस्टेक केलेली आहे. फेकी देखील खराब. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. या अंतिम षटकामध्ये येणारी एक सिंगल डबल ही उत्तरार्धाच्या खेळामध्ये अतिशय महत्वाची असते आणि ते सिंगलला डबल मध्ये परिवर्तित करण्याचं काम हे 2 बॅटर करतायत. आक्षेप घेतलाय गोलंदाजाच्या शैलीवरती. चला आपण चेक करूयात. चला कोणत्याही खेळाडूनं बघू नका तोपर्यंत डिसिजन दिला जाणार नाही. या गोष्टींकडे लक्ष द्या. टेक्निकल रूम मध्ये फक्त थर्ड अंपायरला परमिशन असेल आणि आयोजकांना परमिशन असेल.
लिगल डिलिव्हरी आहे. दुहेरी आली आहे धावफलकावरती. धावसंख्या पोहोचली ती 24 या आकड्यावरती. 4 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 मोठे फटके 4 बॉल मध्ये. एक फायटिंग स्कोर उभारू शकतो सालोकवाडी संघ देखील. खोलात टाकला आणखी एक अप्रतिम बॉल डिलिव्हर करतोय बॉलिंग मार्क वरती आणि चुका केलेली आहे. खरं तर लॉंग ऑन मध्ये कमलाकर पियुष दोघांकडून चुका आहे. तिसरी साठी निघण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र तिसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद झालाय. धावा मिळत आहेत 2:26 धावा आहे धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अद्याप तरी 3 बॉल मध्ये 6 आलेले आहेत. अजून 3 बॉल मध्ये 6 धावा आल्या तर एक बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकतं. धावसंख्या पोहोचली 26. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये धावा येणं गरजेचं आहे त्या जय गावदेव सालोकवाडी संघासाठी देखील. पहिल्याच मॅच मध्ये 35चं टार्गेट होतं धुलेवाडी संघाच्या विरोधात. त्यांनी ते सहजरित्या चेस केलंय आणि त्यांच्या विरोधात 3 षटकांच्या मॅच मध्ये 30-35 धावा एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो जय गावदेव सालोकवाडी संघ. निलेश बाद झाला. आता नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आत. दिनेश. निलेश नंतर आलाय दिनेश मैदानाच्या आतमध्ये आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणखी एक चांगला बॉल खोलात टाकणार. प्रॉपर यार्कर लेंथ वरती गोलंदाजी करतोय तानाजी. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय हे महत्वाची गोष्ट आहे कारण प्रत्येक बॉल त्याच लाईन वरती ब्रह्मास्त्राचा वापर परफेक्ट यार्कर फेकतोय बॉलिंग मार्क वरती तानाजी मैदानाच्या आतमध्ये आणि मोठ्या फटक्यांपासून थांबवतोय बॅटर्सना. धावसंख्या पोहोचली ती 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 बॉल्स लेफ्ट दिस इनिंग. फुल टॉस बॉल कारण प्रत्येक यार्कर लेंथ बॉलला आलेल्या धावांनंतर फुल टॉस बॉल वरती आलेला षटकार ऑन द स्लॉट पाठवला डीप मिड विकेटच्या बाहेर. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. टोटल धावसंख्या पोहोचली ती 39 आणि येणारे 18 बॉल 40चे लक्ष. अंजप संघाचा कर्णधार आणि अंबोट संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये एकीकडे अंजप आणि त्यांच्या विरोधात अंबोट. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू प्लीज जॉइन द टॉस बॉक्स. अंबोट संघाचा कर्णधार उपस्थित आहे. अंजप संघाचा प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल तर नाणेफेकीसाठी या. 18 बॉल 40चे लक्ष आहे.
मी अंबुट संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की डगआउट मध्ये आपण बॅटर्सना बसण्याची संधी द्या. येणारे 18 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे. मोठं टार्गेट आहे 40 धावा. पहिल्याच मॅच मध्ये 36 धावा डिफेंड केलेल्या आहेत जय गावदेव सालोकवाडी संघानं आणि आता त्यांना 3 षटकांमध्ये 40 धावा वाचवायच्या आहेत. हे क्रिकेट आहे कारण प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच ताकदीचा आहे. 40चं टार्गेट. मागील मॅचचा कॉन्फिडन्स एका बॉलमध्ये 1 धाव डिफेंड करत इथपर्यंत या मॅचमध्ये पोहोचला खरं तर सालोकवाडी संघ आणि आता 40 धावा त्यांना 3 षटकांमध्ये डिफेंड करायच्या आहेत. अद्याप तरी एक पाऊल पुढे त्या मॅचमध्ये सालोकवाडी संघ, परंतु आपल्या तुफान बॅटिंग लाईनअपनं ह्या 40 धाब्यांपर्यंत सहजरित्या पोहोचेल का जय भवानी धुलेवाडी संघ यावरती देखील तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष आहे. 18 बॉल आणि 40चं लक्ष. कल्पेश सारखा बॅटर देखील डगआउटमध्ये. त्यानंतर ऑन स्ट्राईक पियुष, नॉन स्ट्राईकवरती जयेश. फार चांगली बॅटिंग मागील मॅचमध्ये तानाजी यांची देखील राहिलेली आहे. कॉन्फिडन्स आहे धुलेवाडी संघाच्या डगआउटमध्ये देखील आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या दोन बॅटर्समध्ये देखील अनुभव आहे. त्यानंतर कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स इट्स व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गेम. क्रिकेटमध्ये सेल्फ कॉन्फिडन्सला अतिशय महत्त्व आहे आणि त्या कॉन्फिडन्सनं आता दोनही संघांना मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ करावा लागेल. 18 बॉल आणि 40 धावसंख्येचे लक्ष्य. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये तयार झालेला आहे तो दिनेश. बॉलिंग मार्कवरती, बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे. 18 बॉल 40. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले घेऊन तयार. ऑन स्ट्राईक पियुष. पियुषसाठी हा बॉल लिव्ह केलेला आहे. एक्सपेक्टेबल बाउन्स आणि त्याच कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. गोकुळ डायरे सर कालच्या दिवसापासून लीड करतायत पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेला. फार चांगली अंपायरिंग. व्हाईट बॉलचा इशारा आहे. डाव्याचा श्री गणेश एकही बॉल झालेला नाही. आता 18 बॉल मध्ये 39चे लक्ष्य. पहिल्या इनिंग मध्ये देखील व्हाईट बॉलनं सुरुवात केली होती कमलाकरनं. या इनिंग मध्ये देखील सुरुवात व्हाईट बॉलनं केलेली आहे दिनेशनं. दिनेश पहिल्याच बॉलची पुनरावृत्ती करत असताना वन्स अगेन व्हाईट बॉल कॉल पंचांचा. वन्स अगेन एक्स्ट्राची रन ऍड होती. धावसंख्या पोहोचली ती 2 आकड्यावरती. एकही बॉल झालेला नाही. 40चे लक्ष्य. बोथ कॅप्टन्स उपस्थित आहेत. चला आपण टॉस करूयात. अंजब आणि त्यांच्या विरोधात आंबोट या दोन संघादरम्यानचा सामना. चला जास्तीचा टाइमपास करू नका प्रत्येक बॉल मागे ऑफिशियल्स आणि पंचांशी कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट आपण करू नका प्लीज. अंपायर डिसिजन इट्स अ फायनल डिसिजन. नो बॉल आणि रनआउट साठी दोन्ही संघांना रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी कोणताही रिव्ह्यू नाही, त्यामुळे रिव्ह्यूची मागणी आपण करूच नका. पंचांना जर काही वाटलं तेव्हा पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पहिलाच बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. 2 व्हाईट बॉलचा प्रेशर. पियुषनं फेकून देण्याचं काम केलं होतं परंतु मध्ये आलाय क्षेत्ररक्षक पकडले. काऊ कॉर्नर झोन मध्ये झेल आणि पियुष बॅटरचा संपतोय खेळ. 2 अंकावरती लागलाय पहिला धक्का टीम जय भवानी धुलेवाडी संघाला. चला पुन्हा आपण चेक करूयात. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. बॉल रिलीज करत असताना हा आक्षेप घेतलेला आहे. कशा रीतीने बॉल रिलीज केलेला आहे, परफेक्ट रिलीज केलेला आहे की नाही याची शहानिशा आपण टेक्निकल रूम मधून पाहतोय. लीगल डिलिव्हरी. परफेक्ट रिलीज केलाय गोलंदाजांना बॉल. आपण टेक्निकल रूम मधून सर्व काही पाहिलंय. कल्पेश नवीन बॅटर जातोय. पियुष स्लॉट मध्ये बॉल होता, योग्य त्या रीतीनं बॉल सीमा पर धाडू शकलेला नाहीये. कॅच आउटच्या स्वरूपात तो बाद होतो. न्यू बॅटर कल्पेश. हार्ड हिटर बॅटर आहे जय भवानी धुलेवाडी संघाचा कल्पेश, परंतु मागील काही टुर्नामेंट पासून थोडा बॅड फॉर्म मध्ये, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला विजय करून देईल का. पहिल्याच बॉल मध्ये विकेट मिळवले. 2 व्हाईट बॉल आणि त्यानंतर
दोन वाईट बॉलचं प्रेशर योग्य त्या रीतीनं हँडल केलंय ते गोलंदाजी मार्कवरती दिनेशनं. एक बॉल संपलाय, धावसंख्या आहे ती 2. न्यू बॅटर आलाय कल्पेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या साईडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. कव्हर मध्ये खेळलाय, एकच धाव मिळते. वेगवान रन, एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. 3 धावा आहेत, 2 बॉल संपलेले आहेत. 40चे मोठं लक्ष आहे आणि पॉवर प्ले पासून पॉवर पॅक बॅटिंग करत, अटॅकिंग बॅटिंग करत या लक्ष्यापर्यंत पोहोचावं लागेल ते जय भवानी धुलेवाडी संघाला देखील. कारण 40चे लक्ष थोडं मोठं आहे. 2 बॉल संपले, धावसंख्या आहे ती 3. हाफ ट्रॅकर बॉल, पूलचा फटका, शॉर्ट पूल. डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. जयेशच्या बॅट मधून हा विलोभनीय चौकार. तीन बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 7. 40चं लक्ष, 33ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15. बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे आणि जयेशने तेच दाखवलं. हाफ ट्रॅकर लेंथ होती, पॉवर प्लेचा षटक आहे, शॉर्ट आर्म पूल, डीप स्क्वेअर लेग मध्ये चौकार आला आणि टोटल धावसंख्या आहे ती 7. बॉल नंबर 4 टॉप एज घेतली. फ्लॅश स्लिप मध्ये दुसऱ्या अटेम्प्टला कॅच कॅरी केलेली आणि फलंदाज बाद होतोय जयेश. महत्वाचा धक्का आहे. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली जयेशने, तो बाद होता. आता कमलाकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली आहे ती 7. बॉल संपले 4. 14 बॉल आणि आता 33चं समीकरण. ओव्हर नंबर 2 मध्ये एक नंबर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि वेगवान बॉल. नुकतंच विकेट मिळवले, पुन्हा एकदा त्याच कॉन्फिडन्स ना बॉल. निर्धाव चेंडू आलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ पाहतोय. धावसंख्या आहे ती 7. 33ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन अवेलेबल नव्हतं, गॅप मध्ये ढकललाय बॉल. व्ही शेप मध्ये खेळलाय फटका. बॉल सीमा पार चौकार. धावसंख्या आहे ती एका षटकामध्ये 11 अंकावर. एका षटकामध्ये धावसंख्या आहे ती 11. 40चं लक्ष, 29 धावसंख्याची गरज येणार आहे 12 बॉल मध्ये. निलेश आलाय बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. मागील मॅचचा हिरो, मिडल ऑर्डरचे षटक आणि इम्पॉर्टंट षटक आहे या मॅच मध्ये, कारण 29 धावा करायच्यात. या षटकामध्ये महत्वपूर्ण धावा आल्या जय भवानी धुलेवाडी संघासाठी तर अंतिम षटकात ते संघर्ष करू शकतात. परंतु या षटकामध्ये निलेशने जर एक इकॉनॉमिकल स्पेल टाकलं तर या मॅच मध्ये पुढील षटकामध्ये थोडा मजबूत स्थितीमध्ये राहील तो जय गावदेव सालोक संघ देखील. पहिलाच बॉल धीम्या गतीनं स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. हाफ ट्रॅकर लेंथ होती, अगोदरच बॅटचा फ्लो ओपन, अगोदरच शॉट सिलेक्शन मनामध्ये, त्याच कारणास्तव निर्धाव चेंडू. आता समीकरणामध्ये बदल होतोय. 11 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज. 11 बॉल 29 धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, योग्य टप्प्यावरती लाईन. हे 2 बॉल चांगल्या रीतीनं फेकलेत
गोलंदाजी मार्कवरती निलून आणि टोटल 10 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे आणि 29 रन्स अजूनही करायचे त्या जय भवानी धुलेवाडी संघाला. मी मगाशीच उल्लेख केलेला आहे, जे काही करायचे ते या षटकात करायचे बॅटिंग मार्कवरती. जितक्या धाबा जमवता येते तितक्या धाबा जमवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये 2 निर्धाव बॉल केलाय कल्पेश. तिसरा बॉल लिव्ह केलाय, लाईन करावे पंच गोकुल डायरे सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. 1 more ॲड होते एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या आहे ती 12. 28 धावसंख्येची गरज आहे, शेवटचे 10 बॉल शिल्लक. रोमांचक बनलाय सामना. प्रेशर मध्ये जय भवानी धुलेवाडी संघ एक मोठा फटका आहे प्रेशर रिलीज करण्यासाठी कल्पेशच्या बॅटमधून. 10 बॉल 28 स्वीप करण्याचा प्रयत्न, गुडघाट टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, नो कनेक्शन बॅट अँड बॉल. 1 more डॉट बॉल दिस ओव्हर, इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. आणि या ओव्हरमध्ये फार अप्रतिम गोलंदाजी करतोय अद्याप तरी ऑलिंग मार्कवरती निलेश हा गोलंदाज. 28 वॉट बॉल, आणखी एक चांगला बॉल. ऑफ स्टिकची लाईन प्रेशर मध्ये टाकत असताना गोलंदाज निलेश बॅटर कल्पेशला जखडून ठेवतोय, थांबवून ठेवतोय, स्टेबल ठेवतोय विकेटवरती. या मॅच मध्ये पुन्हा रागमित करतोय तो जय गावदेव सालोकवाडी संघाला. संपूर्णपणे या मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचं काम या षटकामध्ये करतोय तो निलेश ऑलिंग मार्क वरती. आणखी एक निर्धाव बॉल, आणखी एक निर्धाव बॉल. संपूर्णपणे या मॅच मध्ये बॅकफूट वरती आहे तो जय भवानी धुलेवाडी संघ. 12 बॉल 29 ची गरज होती आणि या षटकात 5 निर्धाव बॉल आलेत आणि 1 वाईड बॉल फेकलाय तो निलेशने. आणि आता अंतिम बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शन खुलावट झाल्यानंतर संपूर्णपणे डगमगलाय जय भवानी धुलेवाडी संघ या मॅच मध्ये. आणखी एक चांगला बॉल. 6 डॉट बॉल आलेत या षटकामध्ये, 1 वाईट बॉल आलाय फक्त आणि टोटल धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12. या आकड्यावरती आता येणारे 6 बॉल 28 धाव संख्येची गरज आहे. या षटकामध्ये संपूर्णपणे बॅकफूट वरती गेलाय तो जय भवानी धुलेवाडी संघ या मॅच मध्ये. 6 बॉल 28. मागील मॅच मध्ये 10 धावा ज्याने डिफेंड केला तो योगेश बॉलिंग मार्क वरती. एका बॉल मध्ये 1 धाव जिथून डिफेंड केली ना जय गावदेव सालोकवाडी संघानं, तिथून या स्पर्धेमध्ये त्याने मागे वळून पाहिलंच नाहीये. कारण आता 6 बॉल 28. योगेशनं मागील मॅच मध्ये 10 धावा डिफेंड केल्या, तोच गोलंदाज आहे आणि आता 28 ची गरज आहे. कमलाकर ऑन स्ट्राईक. कल्पेशने संपूर्णपणे निराशाजनक खेळी केली मॅच मध्ये. 6 बॉल 28. हाफ ट्रॅकर बॉल मिड विकेट झोन मध्ये षटकार. 5 बॉल मध्ये 22. मॅच संपलेली नाहीये. कमलाकर सांगतोय माझे प्रयत्न अजून संपलेले नाहीयेत. स्लॉट मध्ये बॉल ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून दिनेशच्या डोक्यावरून बॉल सीमा पार चौकार. 3 बॉल मध्ये धावा आलेल्या त्या 10-28 करायच्या होत्या. आता 3 बॉल मध्ये 3 षटकार हवेत. आदरणीय संभाजी पथारे सर यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण असं नसावा. खरं तर पेशाने शिक्षक आहेत परंतु आज गावासाठी ॲज अ प्लेअर या स्पर्धेमध्ये ते खेळणार आहेत. मी संभाजी पथारे सरांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आदरानं आपलं सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या वतीनं मी करतोय. वाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे, फिल्डिंग करणार टीम. चला प्लीज कोऑपरेट करा. वाईट बॉल आलेला आहे आता 3 बॉल मध्ये 17. डोंट वेस्ट द टाइम योगेश, प्लीज कोऑपरेट करा प्लीज. 3 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज. मागील षटकामध्ये 6 निर्धाव बॉल आले, तिथे प्रेशर मध्ये गेला खरं तर जय भवानी धुलेवाडी संघ. आता पुन्हा मॅच मध्ये 3 बॉल 17, 3ही षटकार. कमलाकर हा आलेला आहे, एक तर आलेला आहे.
लॉंग लेग सीमा पार. मॅच संपले नाहीये. कमलाकर ऑन द फायर नाव. सिक्सर. धाव संख्या जाऊन पोहोचले 29. 2 बॉल मध्ये आता 11 धाव संख्येची गरज. कल्पेशनं निर्धाव चेंडू खेळले तिथे प्रेशर मध्ये धुलेवाडी संघ, परंतु या मॅच मध्ये मॅच अजून संपलेला नाहीये. कमलाकर सांगतोय मागील षटकामध्ये जरूर एकच धाव आले, परंतु या षटकामध्ये मी माझे प्रयत्न सोडणार नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय फळ देखील मिळत नाही, विजय मिळत नाही हे दाखवतोय कमलाकर. 2 बॉल 11. आणखी एक मोठा फटका. दिनेश जज करतोय. बॉल सीमा पार गेलेला आहे. मॅच संपलेला नाहीये कारण कमलाकरचे प्रयत्न अजून संपलेले नाहीयेत. वॉट मॅच. एका बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज. हा क्रिकेटचा खेळ. 28 धावसंख्येची गरज होती, आता एका बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट क्षणार्धात बदलतो. क्रिकेट म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण. एका बॉल मध्ये आता 5 धावसंख्येची गरज. हाच योगेश ज्यानं 10 धावा मागील मॅच मध्ये डिपेंड केलाय आणि तोच योगेश या मॅच मध्ये 28 डिपेंड करत असताना एका बॉल मध्ये 5. फुल टॉस. फटका फसलाय फुल टॉस बॉल वरती, परंतु बॉल सीमा पार. स्कोर लेवल झालाय, परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि हा सामना जिंकला एका धावेनं. पुन्हा एकदा तो सालोकवाडी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि हार्ड लक टीम. जय भवानी धुलेवाडी संघ मागील षटकामध्ये 3ऱ्या षटकात डगमगला आणि खरं तर हा सामना गमावला धुलेवाडी संघानं. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठाशी संपर्क साधा, आयोजकांशी संपर्क साधा. प्लेयर ऑफ द मॅच अनाऊन्स करणं अगोदर सालोकवाडी संघ आपणच सांगा, मॅन ऑफ द मॅच कोण असेल.